नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये एक प्रकारची गुप्त संहिता, एक कोड लपलेला असतो आणि याच कोडनुसार आपलं संपूर्ण शरीर काम करतं. तर आज आपण हीच गोष्ट समजून घेणार आहोत की ही अनुवांशिक माहिती प्रत्यक्षात शरीराचा एक महत्त्वाचा भाग कशी बनते. चला मग हा कोड मिळून उलगडूया. आजच्या आपल्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी शरीराची ही मुख्य योजना काय आहे ते समजून घेऊ. मग तो संदेश कसा लिहिला जातो म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन, तो वाचला कसा जातो म्हणजे ट्रान्सलेशन, आणि मग त्यातून प्रोटीन्स बनवणारी फॅक्टरी म्हणजे ट्रान्सलोकेशन कसं काम करते. आणि हो, सगळ्यात शेवटी या संगीतेत एखादा बदल झाला म्हणजे म्युटेशन, तर काय होतं हेही आपण बघणार आहोत. चला तर मग थेट आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. शरीराची ही मास्टर प्लॅन नक्की आहे तरी काय? यातले महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत? डीएनए, आरएनए आणि तो एक मूलभूत नियम जो सगळ्या जीवसृष्टीला लागू होतो, सेंट्रल डॉग्मा. ओके, तर डीएनए आणि आरएनए ह्या दोघांमधला नेमका फरक काय? बघा, डीएनए म्हणजे आपल्या शरीराची मास्टर ब्लूप्रिंट. सगळी म्हणजे सगळी अनुवांशिक माहिती इथे सुरक्षितपणे साठवलेली असते. आणि आरएनए म्हणजे त्या ब्लूप्रिंटची एक वर्किंग कॉपी जी त्या सूचनांवर प्रत्यक्ष काम करते. याला अजून सोपं करायचं झालं तर समजा डीएनए म्हणजे तुमच्या कम्प्युटरची हार्ड ड्राईव्ह, जिथे सगळा महत्त्वाचा डेटा आणि ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि आरएनए म्हणजे एखादा ॲप किंवा सॉफ्टवेअर जे त्या डेटाचा वापर करून एखादं विशिष्ट काम करतं. आणि हा जो माहितीचा प्रवाह आहे ना, तो एका खूप महत्त्वाच्या नियमावर चालतो, ज्याला म्हणतात सेंट्रल डॉग्मा. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका, याचा अर्थ एकदम सोपा आहे. माहितीचा प्रवाह हा नेहमी एकाच दिशेने होतो. म्हणजे डीएनएकडून माहिती आरएनएकडे जाते आणि आरएनएकडून ते प्रोटीन्स बनवण्यासाठी वापरली जाते. हा एक वन वे रस्ता आहे. माहिती उलट्या दिशेने म्हणजे प्रोटीनकडून आरएनए किंवा आरएनएकडून डीएनएकडे कधीच जात नाही. ठीक आहे, तर आता वळूया सेंट्रल डॉग्माच्या पहिल्या पायरीकडे, आणि ती म्हणजे संदेश लिहिणे, ज्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे ही जी मास्टर प्लॅन आहे त्यातून कामापुरत्या सूचना मूळ प्रतीला हातही न लावता कशा कॉपी केल्या जातात ते आता आपण बघू. तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय? सोप्या शब्दात ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे डीएनएच्या धाग्यावरची अनुवांशिक माहिती मेसेंजर आरएनए किंवा एमआरएनए नावाच्या एका नवीन रेणूमध्ये कॉपी केली जाते. पण ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? ती ही की डीएनएची जी मूळ मास्टर कॉपी आहे ना, ती कधीही पेशीच्या केंद्रकाच्या बाहेर जात नाही. ती तिथे एकदम सुरक्षित असते. याचे एक खूप छान उदाहरण देता येईल. समजा एखाद्या मोठ्या लायब्ररीमध्ये एक खूप जुनं महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्यात एक खास रेसिपी लिहिलेली आहे. आता ते पुस्तक तुम्हाला लायब्ररीच्या बाहेर तर घेऊन जाता येणार नाही, बरोबर? मग तुम्ही काय कराल? तुम्ही ती रेसिपी एका कागदावर लिहून घ्याल आणि तो कागद स्वयंपाकघरात घेऊन जाल. अगदी तसंच पेशी डीएनएला केंद्रकात सुरक्षित ठेवते आणि कामासाठी एमआरएनए नावाची प्रत बनवते. आता ही कॉपी करताना एक गमतीशीर गोष्ट घडते. म्हणजे भाषेमध्ये एक छोटासा पण खूप महत्त्वाचा बदल होतो. बघा, डीएनएमध्ये 4 अक्षर असतात, ए, टी, सी आणि जी. यात एची जोडी नेहमी टी म्हणजे थायमिनसोबत बनते. पण जेव्हा आरएनए तयार होतो तेव्हा या टीच्या जागी एक नवीन अक्षर येतं, यू म्हणजे युरॅसिल. म्हणजे आरएनएमध्ये एची जोडी यू सोबत बनते. हा बदल जरी लहान वाटत असला तरी आरएनएची ओळख पटवण्यासाठी तो अत्यंत गरजेचा असतो. ओके, तर आपला संदेश आता तयार आहे. तो एमआरएनएच्या रूपात केंद्रकातून बाहेर पडून पेशीच्या मुख्य कार्यक्षेत्रात म्हणजेच सायटोप्लाझममध्ये पोहोचला आहे. आता खरी गंमत सुरू होणार आहे. आता वेळ आली आहे ही संहिता उलगडण्याची, म्हणजेच ट्रान्सलेशनची. तर हा जो एमआरएनएवरचा संदेश आहे तो एका सलग वाक्यासारखा वाचला जात नाही. तो 3-3 अक्षरांच्या गटांमध्ये वाचला जातो. म्हणजे जसे आपले शब्द असतात तसे. या प्रत्येक 3 अक्षरी शब्दाला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. आणि प्रत्येक कोडॉन एका विशिष्ट अमिनो ॲसिडसाठीचा संकेत असतो. हे अमिनो ॲसिड म्हणजे काय? तर प्रोटीन बनवण्यासाठी लागणारे बिल्डिंग ब्लॉक्स. आणि ही जी सांकेतिक भाषा आहे ती उलगडण्याचं खूप मोठं श्रेय जातं ते भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराणा यांना. त्यांच्याच कामामुळे आपल्याला हे कळू शकलं की नक्की कोणता कोडॉन कोणत्या अमिनो ॲसिडला दर्शवतो. खरं तर जीवनाच्या या मूळ भाषेचा शब्दकोशच त्यांनी तयार केला आणि म्हणूनच त्यांना 1968 मध्ये नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं. तर आता आपण
ट्रान्सलेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. इथे काय होतं तर mRNAने आणलेल्या आनुवंशिक कोडचं भाषांतर केलं जातं आणि हे भाषांतर करून ॲमिनो ॲसिड्सची एक विशिष्ट साखळी तयार केली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर सांकेतिक भाषेचं रूपांतर आता प्रोटीनच्या भाषेत होतंय. आणि हे काम एकटं-दुकटं होत नाही. यासाठी एक पूर्ण टीम लागते. या टीममधला पहिला खेळाडू आहे mRNA, जो संदेश घेऊन येतो. दुसरा आहे tRNA, हा आहे ट्रान्सपोर्टर. त्याचं काम काय तर कोड वाचून योग्य अमिनो ॲसिड उचलून आणणं. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे रायबोझोम. ही आहे आपली प्रोटीन बनवणारी फॅक्टरी, जिथे हे सगळं जुळवण्याचं काम होतं. तर कोड वाचला गेलाय, बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे अमिनो ॲसिड्स पोहोचले आहेत. आता वेळ आली आहे प्रत्यक्ष कामाला लागण्याची. आता आपण या प्रोटीन फॅक्टरीच्या आत शिरणार आहोत, जिथे ट्रान्सलोकेशन ही क्रिया घडते आणि प्रोटीन तयार होतं. हा ट्रान्सलोकेशन शब्द थोडा अवघड वाटू शकतो, पण त्याचा अर्थ आहे जागा बदलणे. ही एक शारीरिक हालचाल आहे. यात होतं काय की रायबोझोम mRNAच्या धाग्यावरून एका वेळी एक कोडॉन असं पुढे पुढे सरकतं. हे अगदी एखाद्या फॅक्टरीच्या असेंब्ली लाईनसारखं आहे, जी प्रत्येक टप्प्यावर पुढे सरकते जेणेकरून पुढचं काम करता येईल. आता बघा ही प्रक्रिया कशी चक्रासारखी फिरते. स्टेप 1 tRNA योग्य अमिनो ॲसिड घेऊन येतो. स्टेप 2 रायबोझोम त्या अमिनो ॲसिडला आधीच्या साखळीला एका पेप्टाइड बॉन्डने घट्ट जोडून देतो. आणि स्टेप 3 रायबोझोम पुढच्या कोडॉनवर सरकतो. आणि मग पुन्हा तेच, नवा tRNA येतो, नवीन अमिनो ॲसिड जोडला जातो आणि रायबोझोम पुन्हा पुढे सरकतो. हे चक्र हजारो वेळा पुनरावृत्त होतं. या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी ही ट्रेनची कल्पना एकदम भन्नाट आहे. विचार करा, mRNA म्हणजे रेल्वेचा एक लांब ट्रॅक आणि रायबोझोम म्हणजे त्या ट्रॅकवरून धावणारा एक इंजिन किंवा डबा. तो प्रत्येक स्टेशनवर म्हणजे प्रत्येक कोडॉनवर थांबतो. तिथे एक नवीन प्रवासी म्हणजे एक नवीन अमिनो ॲसिड येऊन डब्यात बसतो आणि मग गाडी पुढच्या स्टेशनकडे निघते. असं करत करत प्रवाशांची म्हणजेच अमिनो ॲसिडची एक लांब लचक साखळी तयार होते. आणि मग पुढे काय होतं, ही जी अमिनो ॲसिडची लांबचक साखळी तयार झाली आहे ती स्वतःभोवती दुमडली जाते आणि त्यातून एक त्रिमितीय गुंतागुंतीची रचना तयार होते. याच रचनेला आपण प्रोटीन म्हणतो. आणि हीच प्रोटीन्स आपल्या शरीरातलं सगळं काही नियंत्रित करतात. हो, सगळं काही. आपल्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग ठरवण्यापासून ते आपण खाल्लेलं अन्न पचवण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट प्रोटीन जबाबदार असतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही प्रक्रिया किती अचूकपणे पार पडते. पण विचार करा, काय होईल जर या मूळ मास्टर ब्लूप्रिंटमध्येच एखादी चूक झाली तर? एक छोटीशी टायपिंगची चूक? इथेच गोष्ट बदलते आणि आपण येतो म्युटेशन या संकल्पनेकडे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्या डीएनएमध्ये अब्जावधी अक्षर आहेत. विचार करा, त्या अब्जावधी अक्षरांच्या महासागरात जर फक्त एक अक्षर चुकलं तर काय होऊ शकतं? एका लहानशा चुकीचे परिणाम किती मोठे असू शकतात. याच चुकीला शास्त्रीय भाषेत म्युटेशन किंवा उत्परिवर्तन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जनुकांच्या क्रमामध्ये म्हणजे त्या अक्षरांच्या रांगेमध्ये होणारा एक अचानक बदल. यामुळे एखाद्या न्यूक्लिओटाईडची जागा बदलू शकते किंवा चुकीचा न्यूक्लिओटाईड तिथे येऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की प्रत्येक म्युटेशन धोकादायक असतं का? तर नाही. त्याचे परिणाम खूप वेगवेगळे असू शकतात. काही बदल इतके किरकोळ असतात की त्यांचा शरीरावर काहीही परिणाम होत नाही. पण काही बदल मात्र खूप मोठे आणि लक्षणीय ठरू शकतात. कारण एका अक्षराच्या चुकीमुळे चुकीचा अमिनो ॲसिड निवडला जाऊ शकतो आणि त्यामुळे प्रोटीनचं संपूर्ण कार्यच बदलून जाऊ शकतं. याचंच एक गंभीर उदाहरण म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. हा एक अनुवांशिक आजार आहे जो फक्त एका अक्षराच्या चुकीमुळे होतो. तर शेवटी आपण एक मोठ्या प्रश्नापाशी येऊन पोचतो. जरी सगळी गुंतागुंतीची प्रोटीन्सच आपल्याला घडवत असतील, आपलं स्वरूप ठरवत असतील, तर आपल्या कोडमधली एक छोटीशी चूक, एक साधा टायपो जीवनाच्या एकूण स्वरूपाबद्दल काय सांगून जातो? हेच तर दाखवतं की जीवन किती नाजूक आणि त्याचवेळी किती अद्भुत आहे. यावर विचार करायला नक्कीच हवा.